संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आज अधिवेशनाच्या 6व्या दिवशी विधान भवनामध्ये पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना विद्यमान सरकारनं ज्या वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत आणि त्याची घोषणा केली आहे, विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या या घोषणांची चिरफाड विरोधकांमार्फत झाली आहे। यात पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व लेखाजोखा सभागृहात मांडला। यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधान भवनात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली आहे। पाहूयात। सरकारी लोक कल्याणकारी घोषणा आहेत कशा उपयोगी पडते, ज्या लाडकी बहीण योजना जी आहे त्या आणि बाकीच्या ज्या संविधान लोकप्रियतेसाठी घोषणा केलेल्या आहेत सरकारने, विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत का खरंच लोकांना त्याचा फायदा होतो? यावर्षी सरकारनं फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अंतरिम अंदाजपत्रक सादर केलं होतं। लोकसभा निवडणुकीपुरतं केलं होतं, वर्षातलं एक अंदाजपत्रक असतं। आता पुन्हा एकदा दुसरा अतिरिक्त अंदाजपत्रक करायची गरज काय होती? गरज एवढीच होती की त्यांना ती लाडली बहीण योजना ही जाहीर करायची होती हाऊसमध्ये। ती काय योजना आहे त्याला कधी कॅबिनेटचा निर्णय घेऊन तू करता आली असते। पण काय झालं आहे, भाषण म्हटले की 46,000 कोटीचा खर्च आहे, पण बजेटच्या कागदपत्रामध्ये 10,000 रुपये लागतात। म्हणजे त्यांनी फक्त 3 महिन्यापूर्वी तरतूद केलेली आहे। त्याचा अर्थ काय? विधानसभा निवडणुकीची त्यांना काढायची आणि त्यांची योजना नाही ही मध्य प्रदेशमध्ये त्यांना वाटलं की आपल्याला यश आलं म्हणून त्यांनी ही योजना इथं राबवायला सांगितली मोदी राबवली। म्हणजे थोडक्यात या निवडणुका फक्त मारून न्यायच्या, वेळ मारून न्यायची। निवडणुकामध्ये त्यांना याचा काही फायदा होणार नाही, पण आमच्या जाहिरातीमध्ये 1 लाख रुपये दिले होते, ते आम्ही आमच्या जाहिरातीमध्ये कळेल, त्यामुळे ते आमच्या जाहिरातीमध्ये त्याच्या सगळे हे संपवतो। धन्यवाद सर। हे होते चव्हाण साहेब, त्यांनी सांगितलेले की या सगळ्या संविधान लोकप्रियतेच्या घोषणा आहेत आणि याचा काही फायदा होणार नाही आणि काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो 1 लाख रुपये। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।